अमेरिका, इराण, इस्रायल या युद्धामध्ये मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचं पिकाचं नुकसान होताना आपण पाहतोय। केजरीवाल तुरुंगात टाकलं त्यासाठी जागा जे आपण मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट क्वालिटी आपण विदेशात पाठवतो, मग भाजीपाला असेल, द्राक्ष असेल, कांदा असेल, न्यायालयानं सांगितलं तांदूळ असेल, अशा सगळ्या वस्तू इतकी पोकळ जैन पेटीमध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी रांगाच्या रांगा त्या ठिकाणी लागलेल्या आहेत। ती टिकूच टाकणार नाही। मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं आणि राज्यातल्या व्यापाराचं नुकसान त्या ठिकाणी होते, कोणती योग्य माहिती नाही आणि म्हणून या निमित्तानं राज्य सरकारने तातडीनं सुधी राहणं शक्य आणि या सगळ्या या मालाची विल्हेवाट लावून जवळजवळ निर्दोष जे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, व्यापाऱ्यांचं नुकसान होत, त्याची भरपाई देण्याच्या दृष्टिकोनातून सरकारने पावलं उचलावी। महाराष्ट्रात केंद्र सरकारशी त्यांना जावं लागलं, याची भरपाई घ्यावी नवाब मलिक आणि राज्यातल्या शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्याला न्याय द्यावा, ही भूमिका आम्ही मांडली। मला जावं लागलं कारण की या युद्धामध्ये मोठ्या प्रमाणात प्रत्येकाला कोर्टानं विदेशात जाणाऱ्या जे शेतपिकं आणि शेतीचा माल जो आहे तो आता सगळा थांबलेला आहे, आणि मोठ्या प्रमाणात जे नुकसान होत आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या, अमित शहा यांना लहान व्यापाऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रामध्ये वाढते आहे। केजरीवाल यांच्या हे सरकारच्या निदर्शनास आम्ही आणून दिलेलं आहे। सरकारने सांगितले की आम्ही केंद्र सरकारशी बोलतोय, आम्ही काहीतरी मार्ग काढतोय, अशा पद्धतीचं सरकारने थातूर मातूर उत्तर विधानसभेत दिलेलं आहे। दिल्लीतल्या 7 म्हणून त्यांना तुरुंगात टाकलं। दुसरं, आज राज्यातल्या विधानसभा त्यांच्याकडून काढून शिक्षणाबद्दलची एक लक्षवेधी विधानसभेत सुरू आहे, म्हणून त्यांना आणि त्याच्यामध्ये मंत्री सपसेल खोटं बोलताना आपण पाहतो। ज्या सीबीआय अधिकाऱ्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजेच पर्यायानं जिल्हा परिषद नगरपालिकांच्या शाळेमध्ये शिक्षक नाहीत, पूर्ण वर्ष त्या पद्धतीचं सरकारने काढलं, कारवाई केली पाहिजे, निलंबन केलं पाहिजे। पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आम्ही शिक्षक भरतोय असं सांगत गेले, एकही शाळा विना शिक्षकी राही अशा पद्धतीचं खोटा माहिती विधानसभा देताना आपण पाहतोय। माननीय कोर्टाने सरकारला कारवाई व्हायला आदेश दिलेले आहेत तुमच्यावरती की शाळांमध्ये कंपाऊंड वॉल, कोर्टानं सोडलं, स्वच्छतागृह हे सगळं असलं पाहिजे, शुद्ध पिण्याचं पाणी असलं पाहिजे। मग दुसऱ्यांना इज्जत शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये आज त्या जिल्हा परिषदांच्या शाळेमध्ये ही परिस्थिती नाही। त्यांच्यावर काय कारवाई? बीजेपी आणि शिंदे सेना या सरकारच्या भांडणामुळे महाराष्ट्रातल्या काय कारवाई झाली? पिढीचं नुकसान या सरकारच्या माध्यमातून होताना आपण पाहतोय। केजरीवाल यांच्यावर राज्य सरकारजवळ पैसे नाहीत, प्रधानमंत्री एकीकडे शेतकऱ्यांना कर्जमाफीचं 10,000 दाखवून त्यांची मतं घेतली, पण सरकारजवळ शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायला पैसे नाहीत असं सरकार सांगते, शिक्षणासाठी पैसे नाहीत असं सरकारजवळ परिस्थिती आहे, कर्मचाऱ्याचे पगार ओव्हरड्राफ्ट करून दिले जातात, दबावाखाली आणि महाराष्ट्रामध्ये भूमाफिया जो मोठ्या प्रमाणात तयार झालेला त्याच्यामध्ये सत्ता पक्षाचीच लोक आहेत। मीरा भाईंदरमध्ये तर त्याचं एक मोठं उदाहरण आहे की लाखो कोटीचं स्टॅम्प ड्युटी घोटाळा क्लोजर रिपोर्ट त्या मीरा भाईंदरमध्ये सत्ता पक्षाकडून केलं जाते, सगळ्या रिपोर्ट आल्यात, कारवाई केली जात नाही, राज्याची तिजोरी लुटली जाते, एकीकडे राज्याची तिजोरी खाली पडलेली आहे आणि सत्ता पक्षाकडून ती लुटली जाते, अशा पद्धतीचं चित्र आहे। तेही मुद्दे आम्ही या अधिवेशनामध्ये प्रामुख्यानं मांडू, आणि या सरकारचा जो राज्य लुटण्याची जी काही परिसीमा आता सरकारने ओलांडलेली आहे त्याच्यावरची भूमिका मांडून हे सरकार कसं राज्याला लुटते आहे या पद्धतीचं असा केंद्रीय पूर्ण माहिती सहित, पुरावे सहित आम्ही माहिती मांडणार आहोत। बघा, आता मुख्यमंत्र्यांनी अनेकदा बाहेरही सांगितलेलं आहे की आम्ही करतोय, पण त्याच्यात अबकड अशी त्यांनी एक भूमिका मांडली। सरकार शेतकऱ्यांची संख्या कमी करायला लागलेली आहे, सरसकट कर्ज माफ करायची घोषणा केली, पण आता सरसकट नाही, आणि म्हणून त्याच्यामध्ये सरकार अजून किती खोटं बोलेल हे आज मला काही त्याच्यात सांगता येणार नाही।
परवाचाच आता राज्याचं बजेट आहे 6 तारखेला. त्यामध्ये सरकारचा खरा चेहरा पुढे येणार आहे. आत्ताच 11,000 कोटीच्या पुरवणी मागण्या परवा सरकारने मंजूर करून घेतल्यात. त्यामुळे राज्य सरकार हजारो कोटीच्या पुरवण्या मागण्या मागतोय आहे. याचाच अर्थ हे सरकारच आर्थिक डबघाईस आलेलं आहे असं चित्र आहे. त्यामुळे 6 तारखेचे बजेटची वाट आम्ही आरोपी बघतोय. क्रमांक 1 आणि सह आरोपी डीजीसी या दोघांच्या संगनमतानं किंवा या दोघांची जी हात मिळवणी आहे गुन्हेगारी बघा, स्वरूपाच्या सत्ता पक्षाच्या आमदारांमध्ये जी काही गुर्मी आणि सत्तेमध्ये बसलेले मंत्र्यांमध्ये गुर्मी आलेली आहे आणि ज्या पद्धतीनं दबाव राजकारण एक महाराष्ट्रामध्ये सुरू झालेलं आहे, जनतेचे प्रश्न विधानसभेत मांडणं हे सुद्धा आता चूक झालेली आहे. सरकारच्या विरोधात तुम्ही का बोललात हे बोलणं तुम्हाला अधिकार नाही असं सांगण्याची पण भूमिका आता सत्ता पक्षाकडून घेतली जात असेल तर महाराष्ट्रामध्ये सगळे या जी लोकशाही जी काही पाळंमुळं घडलेली होती ही भाजप आणि महायुतीचं सरकार हे संपवत आहे त्याचं चित्र आहे. भास्कर जाधव सारख्या एका ज्येष्ठ सदस्याला या पद्धतीनं सत्ता पक्षाच्या आमदारांनी धमकवणं हे बरोबर नाही, त्याचा आम्ही निषेध करतो. डीजीसीएच्या बघा, आमचा राज्यसभेचा निर्णय हायकमांड घेत आहे. आज त्याच्यातला निर्णय येऊन जाईल. पवारसाहेब ज्येष्ठ आहेत. भ्रष्टाचार पण पवारसाहेबांची इच्छा आहे की नाही आहे अजून त्या पद्धतीची काही भूमिका पुढे आलेली नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये आमचा हायकमांड निर्णय घेईल. पण नेमका प्रश्न असा आहे तो त्यांचा प्रश्न आहे. दावा केला त्यांचं स्वतःचं वेगळं विमान असेल यूएसआरकडे दिलेलं. तोडगा नाही. मी काय बोललो आजच त्याच्यावरचा निर्णय होणार पण सत्ता पक्षाचा कुठला निर्णय झालेला नाही. त्याच्यामध्ये सत्ता पक्षाजवळ तो बहुमत आहे, फडणवीस साहेब त्यांचाही निर्णय झालेला नाही. देशातल्या वेगळ्या राज्यामध्ये त्यांचे निर्णय झालेत पण महाराष्ट्रात त्यांचाही अजून निर्णय झालेला नाही झाला. तुम्हाला माहिती असेल, मला माहिती नाही पण अजून आमच्या समोर आलेलं नाही आहे. पण तुम्हाला आतल्या गोष्टी त्यांच्या माहिती असतात. आमचं आज संध्याकाळपर्यंत आमचा निर्णय होईल. प्रश्न आहे सुरुवातीपासून विचारतो फार पवार त्याच्यावरती बोलायला पाहिजे. धान उत्पादक शेतकऱ्यावर सातत्यानं अन्याय करणारं महाराष्ट्रातलं हे फडणवीस सरकार आपल्याला पाहायला मिळते आहे. त्या डेप्युटी सीएम आहे. धान घेतला जातो समर्थन मूल्यानं, म्हणजे काय त्याचे पैसे दिले जात नाही, वेळेवर सेंटर खोलले जात नाही, पवार मग त्याची लिमिट येत नाही आणि असं करून त्याचे पेमेंट पण दिले जात नाही. 3-3, 6-6 महिने शेतकऱ्यांचे चुकारे दिले जात नाही पवार कुटुंबातला आणि बोनसची घोषणा सरकारने करून सुद्धा बोनस दिला नाही. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यावर अन्याय करणारं हे फडणवीसाचं आणि भाजपचं माहितीचं सरकार या सरकारला त्या पद्धतीची काळीमा लागलेली आहे. त्या धान उत्पादक शेतकऱ्यांच्या विरोधात 40 आमदारांवर दबाव आणला पाहिजे गृहमंत्री एफआयआर घ्या. रोहित पवारांचं काय तुम्हाला मगाशी सांगितलं की हायकमांड काँग्रेसचा निर्णय करतो राज्यसभेच्या जागेचा. त्याच्यामुळे आज त्याच्यावरचा निर्णय होईल असं अपेक्षित आहे. आम्हाला विचारलं गेलं, हायकमांड निर्णय